मंडळी, आज आपण अतिशय झटपट तयार होणारी टोमॅटोची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। सकाळच्या वेळेस खूप घाई असते, अशा वेळेस ही भाजी अगदी पटकन तयार होते। कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की यात जिरं आणि मोहरी टाकायचे, चांगली खमंग फोडणी करून घ्यायची आहे। काही पानं कढीपत्त्याची टाकायची आहेत। त्यानंतर ना इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तर कांदा टाकायचा आहे। कांदा पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। तर त्याआधी यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं आहे, यामुळे कांदा अगदी लवकर मऊ पडतो। आणि हे व्यवस्थित आता अर्ध्या मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। तर अर्धा ते 1 मिनिट कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण काही मसाले टाकूयात। तर इथे मी अर्धा चमचा साठवणुकीचा मसाला घेतलेला आहे। कुठलाही साठवणुकीचा तुमचा घरातला मसाला वापरू शकता। 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित पुन्हा हे मसाले चांगले कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत। चांगले कांदा पण अजून अर्ध्या मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 5 मध्यम आकाराचे टोमॅटो, चांगले पिकलेले टोमॅटो घेतले, त्याची बिया काढून मी चांगले बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकून छान मिक्स केलेला आहे। मिक्स झाल्यानंतर ना याला झाकण लावायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटाची चांगली वाफ काढायची आहे। तर टोमॅटो अजून शिजलेला नाही आहे, तर एकदा मी मिक्स केलं आणि पुन्हा झाकण लावून चांगली वाफ काढायची आहे। तर एक 3 ते 4 मिनिटात चांगला मस्त टोमॅटो शिजलेला आहे। म्हणजे टोटल एक 5 ते 6 मिनिटं लागतात टोमॅटो चांगला शिजण्यासाठी। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर इथे अगदी झटपट तयार होणारी, मस्त चविष्ट टोमॅटोची झटपट तयार होणारी भाजी तयार झालेली आहे, जी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये।